नांदेड येथील EPS 95 पेन्शनधारकांची विजयनगरातील हनुमान मंगल कार्यालयात राजकुमार पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण मासिक बैठक पार पडली। बैठकीत पेन्शन वाढ संदर्भात दिल्लीच्या जंतर मंतरवरील दिनांक 4 व 5 ऑगस्ट रोजी यशस्वी आंदोलनाची सविस्तर माहिती, महाराष्ट्रातील 24 खासदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दिलेला पाठिंबा याविषयी प्रांताध्यक्ष स.ना. आंबेकर यांनी उपस्थित पेन्शनधारकांना मार्गदर्शन केले। तसेच आमचे पेन्शन मंजूर नाही झाले तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही स.ना. आंबेकर यांनी यावेळी दिला आहे। EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोकराव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक 4 व 5 ऑगस्टला दिल्ली येथे जंतर मंतरवर पेन्शन वाढीच्या संदर्भात 7,500 रुपये आणि महागाई भत्ता आणि पती पत्नीला मोफत वैद्यकीय सेवा मिळाल्या पाहिजे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 26 खासदार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर आलेत। त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकसभा चालू असतेवेळेस पायऱ्यावर बसून EPS 95 पेन्शनर्सले बॅनर घेऊन त्यांनी सरकारला सांगितलं की EPS 95 पेन्शनरची जी मागणी आहे ती मागणी रास्त मागणी आहे आणि लवकरात लवकर त्यांची मागणी मंजूर करा। त्यानंतर त्यांनी आपल्या भाजपच्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेघाताई कुलकर्णी यांनी स्वतः अर्थमंत्र्याला भेटले आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर पेन्शन वाढ झाली पाहिजे। अर्थमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर पेन्शन वाढीचा निर्णय जाहीर करू। माननीय श्रममंत्र्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली। अशा प्रकारे महाराष्ट्रातूनच नाही 27 राज्यातून त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पेन्शनर हजर होते। एक ऐतिहासिक आंदोलन त्या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि सरकारला आम्ही सांगितलेलं आहे जर आमची पेन्शन वाढ जर नाही झाली या पुढचं आंदोलन दिल्लीमध्ये होणार नाही। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही आत्मदहन किंवा अमन उपोषण करू आणि सरकारला जोपर्यंत आमची पेन्शन वाढ मंजूर करणार नाहीत तोपर्यंत सरकारला आम्ही हे आंदोलन आम्ही बंद करणार नाही। कमांडर साहेबांना सांगितलं आहे की जोपर्यंत पेन्शन वाढ होऊन आमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही। मग आम्हाला त्या ठिकाणी आत्मदहन जरी करावं लागलं तरी यापुढे आम्ही आत्मदहनाचा सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे। तेव्हा आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो, ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक आहेत, तेव्हा त्यांनी आमचा प्रश्न ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला 2 वेळेस आश्वासन दिलं त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता करावी अशी मी त्यांना विनंती करतो।